नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 3 मार्च आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आजची आवक 600 ते 700 मध्ये आवक कमी। भाव बघू काय जातं तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, 2-3 मिनिटात तुम्हाला भाव कळतील। तर मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्या चॅनल बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी काचऱ्यांचा भाव सांगत असतो, तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हलक्या भारी मालाचा भाव काय निघाला तुम्हाला कळल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आज हप्त्याचा पहिला दिवस आहे, भाव वर जात्या का खाली येत्या सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये कळल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला भाव बघूया। तर मित्रांनो, लिलाव चालू झालाय, पहिलीच लाईन आहे, पहिलाच नग बघू शकता तुम्ही। गोल्टी 1001 रुपये जायले ना, 1051 जायले, 1051 रुपीज। कुठला आहे कांदा? वडाळी होई, बरं 1051 रुपये। पुढे बघू काय भाव गेलो, बघू शकता तुम्ही क्वालिटी। काका काय भाव गेला? 1490 बघू शकता तुम्ही, गोल्ट आहे 1490, 1490 रुपीज। कुठला आहे कांदा? पिंपळगाव, बर। पुढे बघू काय भाव गेलो? 1971 जायले, बघू शकता तुम्ही 1971, 1971 रुपीज। 1971 जायले, बघू शकता तुम्ही क्वालिटी। कुठला आहे कांदा? क्वालिटी काय ती आता? कांदा कुठला आहे? कांदा सोग्रसचा कांदा आहे, बर। पुढे बघू बघू शकता तुम्ही क्वालिटी। काय भाव गेलो? 1900 रुपये जायले, बघू शकता तुम्ही क्वालिटी। लाल कांदा, याचं बियाणं कोणतं होतं? चायना। कुठला आहे कांदा? बर। पुढे बघू काय भाव गेली काका गोल्टी? 1050 रुपये गोल्टी, 1050 रुपीज। कुठले? भूतेने, बर। काय भाव गेला? 1100 रुपये गोल्टी, 1100 रुपये गोल्टी जायले, बघू शकतो तुम्ही 1100 रुपये गोल्टी, 1100 रुपये, 1100 रुपीज। कुठले हो? भूतेना, बर। पुढे बघू काय भाव गेलो? 1900 रुपये, 1900, 1900 रुपीज। कुठला आहे कांदा? सावरगाव, फक्त 1900। आणि बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे। पुढे बघू काय भाव गे गोल्टी? 1300 रुपये, 1300 रुपीज, 1300 रुपये झाले। कुठली गोल्टी? वडाळी, बर। पुढे बघू काय भाव गेलो? का हो काय भाव गेला? 1931, 1931 रुपीज। कुठला आहे कांदा? वडाळी भुई, बरं। याचं बियाणं कोणतं होतं? येलोरचं बियाणं आहे का? बर। पुढे बघू बघू शकतो क्वालिटी। काय भाव गेलं? 2022 जायले, बघू शकतो क्वालिटी। 2022 रुपीज, रानवड ना, 2022 बघू शकतो। ओके, बियाणं कोणतं होतं त्याचं? चायनाचं बियाणं, बर। पुढे बघू काय भाव गेलो? गोल्टी काय भाव गेली? 990 रुपये, 990 रुपये झाले गोल्टी, बघू शकतो। कुठली गोल्टी? रानवड, बर। पुढे बघू किती जायले हो? 1390 सोग्रस ना, 1390, 1390 रुपीज। ओके, पुढे बघू काय भाव गेली गोल्टी? 1125 रुपये, 1125 रुपये, 1125 रुपीज। कुठले? कडक बाजार, ओके। पुढे बघू बघू शकतो क्वालिटी। काय भाव गेलो? 1900, 1900 रुपीज, 1900 रुपये। कुठला आहे कांदा? गोहरान। बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे, गोहरानचा कांदा आहे। पुढे बघू काय भाव गेलो? 1870 रुपये, 1870 रुपीज। कुठला आहे कांदा? दोडांबा। बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं, बरं। पुढे बघू काय भाव गेली गोल्टी? 1251
1251 1251 रुपीज 1251. कुठली गोल्टी? वडाळी बुडी. बर पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी. काय भाव गेलो? 2390 2390 रुपीज 2390 रुपये. बघ शकतो क्वालिटी. कुठला आहे कांदा? 1 रुपया. 1 रुपया. आणि बियाणं? बियाणं विकत गेलं होतं. बरं बरं. काही ना तसे शिकत. ओके पुढं बघू. काय भाव गेलो? 1390 1390 जाईल गोल्टी. 1390 रुपीज. कुठली गोल्टी? 1 रुपये. बर पुढं बघू. काय भाव गेली गोल्टी? 1250 रुपये. 1250 1250 रुपीज. कुठली गोल्टी? वडाळी. ओके पुढं बघू. भाव गेली 966 966 रुपीज. कुठली गोल्टी? सोग्रस. ओके पुढं बघू. बघू शकतो गोल्टी. काय भाव गेली गोल्टी? 1180 रुपये. 1180 1180 रुपीज. कुठली गोल्टी? शिंद. बर खात काय भाव गेली? 800 रुपये. 800 रुपीज खात. ओके पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलो? 1916 45-50 साईज आहे. बघू शकतो 1916 1916 रुपीज. कुठला आहे कांदा? शिंद. बर आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. शिंदाचा कांदा आहे. काय भाव गेली गोल्टी? 1051 1051 रुपीज. कुठली गोल्टी? कानमंडळ. ओके पुढं बघू. काय भाव गेलं? काय भाव गेलं? 1800 रुपये 1800 रुपीज. कुठले? जोपूड. ओके पुढं बघू. काय भाव गेला कांदा? 1900 रुपये 1900 रुपये 1900 रुपीज. कुठला हो कांदा? खडकजाम. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? बरं घरगुती बियाणं आहे. काय भाव गेलं? 2300 रुपये 2300 रुपीज. 45-50 साईज आहे. बघू शकतो 2300 रुपये. कुठला आहे कांदा? तांगडी. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. तांगडीचा कांदा आहे. 2300 ना? 2300 रुपीज. पुढं बघू. इकडं कोण आहे हो? काय भाव गेलं रे? 2100 रुपये 2100. कुठला आहे कांदा? तांगडी 2100 रुपये 2100 रुपीज. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं. बर पुढं बघ. काय भाव गेलं? 2152 रुपये 2152 रुपीज 2152. कुठला आहे कांदा? सेलूपुरी. बर 2152 रुपये. आणि याचं बियाणं कोणतं होतं? पुड्याचं बियाणं आहे का? बर पुढं बघ. काय भाव गेलं? 1000 रुपये गोल्टी 1000 रुपीज. कुठले? खेलदरी 1000 रुपये. पुढं बघू. काय भाव गेलो? 1900 रुपये मीडियम साईज 1900 1900. कुठला आहे कांदा? शिरवाडा. बरं आणि बियाणं कोणतं होतं काकाचं? मनगंगा. बरं काय भाव गेला कांदा? 2200 रुपये 2200 ना? 2200 रुपीज 2200. कुठला आहे कांदा? वडाळी बुई. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. पुढं बघू. बघ सगळी क्वालिटी 2340 2340 रुपीज. कुठला आहे कांदा? वडनेर. बरं 2340 रुपये जायले. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं?
पुढ्याचं बियाणं आहे 2340 रुपये. ओके. हॅलो. काय भाव गेलं? 1900. रुपये. 1900 रुपये. बघू शकतो तुम्ही क्वालिटी 1900 रुपीज. काय भाव गेलो? तो गेला 1980. 1980. 1980 जाईल. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? बरं. कुठला कांदा आहे? खडक माळेगाव. बरं. बघ शकतो क्वालिटी. काय भाव गेलो? 2000 रुपये. 2000 रुपीज. 2000 रुपये जायले. कुठला आहे कांदा? हां, दरसवाडी. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं. दरसवाडीचा कांदा. पुढं बघू. गोल्टी काय भाव गेली? 1014. पिंपळगाव कांदा मार्केट 1014. 1014 रुपीज. कुठला आहे कांदा? सारोळा. ओके. लाईन संपली. पुढच्या लाईनला चाललोय. दुसऱ्या लाईनला आलो आपण. पहिला नगी. काय भाव गेला? 1800 रुपये. 1800 रुपये जायले. 1800 रुपीज. कुठला आहे कांदा? सावरगाव. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. सावरगावचं कांदा 1800 रुपये. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही. खा दे. काय भाव गेलं? का हो? काय भाव गेलं? 900 रुपये. 900 रुपये. कुठले? बहादुरी. ओके. पुढं बघू. काय भाव गेलो? 1950. 1950 रुपये. 1950. 1950. कुठला आहे कांदा? सावरगाव. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. सावरगावचा कांदा आहे. काय भाव गेलो? 2200 रुपये. 2211. 2211 रुपये जाईल. बघ 2211 रुपीज. 2211 रुपये. कुठला आहे कांदा? शिरसाने. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? बरं. पुढं बघू. काय भाव गेलं? बघ शकतो 1800 रुपये झाले. कुठला आहे कांदा? चिंचखेड. बर. बघ शकतो तुम्ही गोल्टी. काय भाव गेलो? 1080. 1080 रुपीज. कुठली गोल्टी? वडनेर भैरव. बर. काय भाव गेला? 2052. 2052 रुपीज. 2052. बघ शकतो 2052 रुपये. आणि कुठला आहे कांदा? शेलूपुरी. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं. शेलूपुरीचं कांदा. पुढं बघू.